स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमच्याकडे स्टील भांडी, संसार उपयोगी साहित्य, सोफा सेट, फर्निचर, कूलर, डायनिंग टेबल, आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक, व्हरायटी अनेक। आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच। वाजवी दर, सजवा फर्निचरने तुमचे घर। सर्व साहित्यावर बजाज फायनान्सची खास सोय उपलब्ध। स्टील भांड्यांना 5 वर्षे गॅरंटी, तर फर्निचर साहित्यास किडवाळीपासून लाईफ टाइम वॉरंटी। खात्रीशीर खरेदीसाठी मिरज पूर्व भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमचा पत्ता रवींद्र वस्त्रनिकेतन शेजारी सलगरे। संपर्क 90 96 25 91 38। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। या कार्यक्रमासाठी इथे उपस्थित आदरणीय सुरेश भोंगडे, तसेच तानाजी अप्पा पाटील व सर्व इथले स्टाफ म्हणजे डॉक्टर्स आणि आमच्या गावचे सरपंच JSB पाटील आणि उपस्थित सर्वच ग्रामस्थ पत्रकार प्रतिनिधी। आता तानाजी अप्पांनी आपल्याला सगळं सांगितलं की हे आरोग्य केंद्र कसं उभं राहिलं, तर गेल्या अनेक वर्षापासून आपल्या लोकांची इच्छा होती की एक चांगलं आरोग्य केंद्र आपल्या इथे उभं राहावं आणि 9-10 वर्ष झाली त्याच्यासाठी आपले तानाजी अप्पा पाठपुरावा करत होते आणि आता बरीचशी काही सुचवली मला वाटतं सुरेश भोंगडे केलेलीच आहेत, कारण पालकमंत्री असताना ते बरेचसे आरोग्य केंद्र असतील, वेळ जवळजवळ 25 कोटीचं मला वाटतं हॉस्पिटल उभं राहते आणि या गावाच्या सर्वच लोकांना याचा लाभ जाईल, कारण आपल्याला सांगितलं त्याप्रमाणे आपल्याला पैसे खर्च करून विजेला सांगलीला जावं लागत, तर आपल्या इथे ही सुविधा उपलब्ध झाली आहे। त्यामुळे इथल्या गावाच्या लोकांना जवळच्या जवळ म्हणजे महिलांच्या असू दे, कुठल्या समस्या असू दे किंवा आरोग्याच्या किंवा माणसांच्या असू दे, तर लवकरात लवकर आपल्याला इथे पोहोचून आणि आता सुरेश भोंगडे सांगितलं स्टाफची सगळ्या चौकशी करून किती स्टाफ आहे काय आहे, आणि त्याच्यासाठी त्यांनी आता लगेच फोन करून सुद्धा सांगितलंय इथली म्हणजे आपल्याला माहिती की आरोग्य केंद्र असलं तर स्वच्छता चांगली पाहिजे आणि त्यामुळे पेशंटचं आरोग्य चांगलं राहतं, तर त्यासाठी सुद्धा आता फोन करून आपल्या इथल्या स्टाफची सुद्धा व्यवस्था केलेली आहे। आणि मला वाटतं आता तानाजी सांगितलं त्याप्रमाणे कार्यकर्ता म्हणजे तानाजीला नेहमी जनता असायची की आमची जेव्हा लागलो तेव्हा गेले हे त्याला दुःख होतं, पण सुरेश भाऊच्या रूपानं एक चांगला त्याला नेता मिळालाय आणि आपल्या सर्व बरीचशी कामं असू दे खरं म्हणजे जे कार्यकर्ते घडवले मदन भोंगडे ते अत्यंत तळमळीने लोकांसाठी काम करणारी जी लोक आहेत, तर त्याच्यासाठी तुम्ही जास्तीत जास्त काम सुद्धा, कारण मला अनुभव आहे की मी सुद्धा कुठले काम विरोधी पक्षात असताना सुद्धा सुरेश भाऊंना सांगितलं आणि ते झालं नाही असं नाही, तर त्यांनी सगळी कामं आपली केलेली आहेत एक पालकमंत्री असताना सुद्धा आणि आता सुद्धा खूप आमदार आहेत, तर आपल्या इथे बराचसा निधी आणि बोलायचं झालं तर आपल्या सगळ्याच माध्यमांचा असू दे, सरपंच JSB ताई असू दे किंवा आपल्या ज्या सोसायटी आहेत, तर त्याच्यासाठी आपली सोसायटी असेल ग्रामपंचायत असेल तर ती जास्तीत जास्त त्याच्यात कामं कशी होतील आणि त्याचा पाठपुरावा कसा करायचा आणि निधी कसा आणायचा हे तानाजी कडनं शिकण्यासारखं सलगर हे गाव बरेचसे म्हणजे पाण्याचा प्रश्न पण सुद्धा त्यांनी म्हणजे आता तानाजी सांगितलं की ज्याप्रमाणे शासनाचे पैसे येईपर्यंत वाट न बघता स्वतःचे पैसे काढून करणारा तुमचा सगळ्यांचा नेता आहे, तर धन्यवाद देते। धडपडणारा काम करणारा आणि आपल्या गावासाठी सगळी कामं करून आणणारा, निधी आणणारा असा हा तानाजी पाटील आहे, तर त्याच्या मागे सर्वांनी म्हणलं पाहिजे आणि विशेष करून तुम्ही त्याला मदत करतात, तर जास्तीत जास्त त्याच्या पाठीशी त्याला आशीर्वाद द्यावा अशी विनंती करते आणि माझे 2 शब्द